नमस्कार मित्रांनो. आज मी असंच बसलो होतो. म्हटलं कशावरती ब्लॉग करायचं, काय टॉपिक सुचत नव्हता. म्हटलं गोव्याचे कॉमेडी किस्से शेअर करूया तुमच्यासोबत. मी आत्तापर्यंत आय गेस तीन वेळा गोव्याला गेलो आहे. तर आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा गेलो होतो त्यावेळेस बाईकवर गेलो होतो. त्यावेळेस आम्ही 4 जण होतो. सेकंड टाईम आम्ही गेलो होतो परत, त्यावेळेस पण बाईकवर गेलो होतो. त्यावेळेस 3 जण होतो. त्याच्यानंतर 2दा बाईकवर झाल्यानंतर मग ट्रॅव्हल्सनी गेलो होतो. तर पहिल्यांदा आम्ही जेव्हा बाईकवरती 4 जण गेलो होतो त्यावेळेस आय गेस दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही जरा जागा विजिट करून झाल्यानंतर मग म्हटलं चला जरा आता पाण्यात खेळूया. तर बऱ्यापैकी दुपारची हे झाली होती वेळ, 12-12:30-1 वाजले होते. म्हटलं कोणाकडं अरे सनस्क्रीन आहे का? तर माझा मित्र म्हटलं अरे हां माझ्याकडं आहे, मी आणलं आहे आठवणीने. म्हटलं दे चल, बरं झालं आणलं आहे. तर मग सगळे आपापले घेऊन लावायला लागले. आणि माझा एक मित्र हातावरती त्यांनी जरा जास्तच घेतलं आणि त्यांनी असं हे केलं तर त्याचं हे झालं, म्हणजे जरा जास्त घट्ट लागलं. तर मग तो म्हटला त्या ज्याने आणले त्याला, यार हे असं हे घट्ट का लागतंय? तर म्हटलं काय नाही ते तसंच असतं. म्हटलं लाव. बरं म्हटलं ठीक आहे. घेतलं, लावलं त्याने गालावरती, असं ते फेस व्हायला लागला. तो म्हटला अरे हे फेस का होतोय याचा? तो म्हटला अरे तू जास्त घेतलंय म्हणून फेस होतोय, लाव तू काय होत नाही. म्हटला बरं ठीक आहे. तसं मग सगळ्यांनी लावलं, मी पण लावलं. आणि आम्ही मस्तपैकी सनस्क्रीन लावून बाहेर पाण्यात 12:30-1 वाजता. आणि बऱ्यापैकी चांगलं ऊन होतं. आणि गोव्यातलं किनारपट्टीची दमटपणा आणि ऊन म्हणजे बेकार, म्हणजे असं लाही होती पार. पण आम्ही जरा ते काहीतरी लावून निघालो होतो म्हणून असं जरा कॉन्फिडन्स होतं की अरे आपण आता सनस्क्रीन लावले ना, काय टेन्शन नाही, काय 2 तास तर काय होत नाही. आणि मग माझे मित्र 3 जण जे होते त्यांना पोहता येतं म्हणून ते जरा पाण्यात पुढे गेले होते. आणि मी आपलं कमरे एवढं पाण्यात मी उभा होतो. आणि मग जरा थोडं अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आहे ना, ते सनस्क्रीन ते जे काय लावलं होतं आम्ही, ते लावल्यानंतर असं चेहऱ्यावरती ना असं चुनचुन करायला लागलं. म्हटलं असं हे सनस्क्रीन आमचं चुनचुन का होतं आहे? मग म्हटलं जाऊ दे, ते थोडं असं ऊन आहे आणि ह्याच्यामुळं वाटत असेल. तर मग माझे मित्र आतमध्ये जे पाण्यात खेळत होते ते म्हटले अरे ये ना तिथं, एवढ्या कमरेभर पाण्यात काय उभं राहिलेस? म्हटलं नको बाबा, मला पोहता येत नाही, मी इथंच ठीक आहे. तर एक मित्र आला आणि मला हात धरून घेऊन गेला. म्हटलं चल मी हात धरून तुला घेऊन जातो. आम्ही काय जास्त, तो म्हटलं आम्ही जास्त छातीभरच्या पाण्यात आम्ही आहे, तिथपर्यंत तुला काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं ठीक आहे. फक्त लाट आली तर ते म्हणले, मित्र माझे म्हटले की असं फक्त वरती हे कर. बरं म्हटलं ठीक आहे. आणि ते तसं त्यांना बरोबर टायमिंग जमत होतं. म्हणजे असं लाट आली की ते असे वर करत होते आणि लाट गेली की ते बरोबर असं उडी मारून असे बरोबर लाटेच्या ह्याच्यात खाली येत होते. तर 1-2 लाटांना माझं झालं, पण तिसऱ्या लाटेला माझं टायमिंग चुकलं आणि माझ्या लाट गेली माझ्या डोक्यावरनं अशी. आणि ते असं सगळं डोक्यावरनं पाणी ओतल्यासारखं झालं. आणि मग ते जे काय लावलेलं असं चुनचुन करायला लागलं, कारण सॉल्ट वॉटर लागलं ना डोळ्याला, चेहऱ्याला. त्यांनी अशी चुनचुन व्हायला लागली. म्हटलं अरे हे असं का होतंय? मी त्या मित्राला म्हटलं अरे बाबा हे काय, कुठलं क्रीम आहे असं, हे असं ह्याला स्किनला अशी इरिटेशन होतंय. तर म्हटलं अरे सॉल्ट वॉटर आहे ना, त्यामुळं ते असं होत असेल, बघू राहू दे म्हटलं. मग म्हटलं चल ठीक आहे. मग आम्ही ऑलमोस्ट तास 1.5 तास पाण्यामध्ये खेळल्यानंतर म्हटलं आता चला, बराच वेळ झाला आणि पाण्यात खेळल्यामुळे भुका पण लागल्या होत्या. मग आम्ही घरी आलो रूमवरती. म्हटलं बाबा सर पहिलं मला तोंड धुऊ दे. सगळ्यांची तीच घाई होती, सर की तोंड धुऊ दे, मला खूप असं चेहऱ्याला इरिटेशन होतं.
आणि तसं आम्ही तोंड धुवायला गेलो तर तिथं बघितलं कसलं काहीतरी काहीतरी त्या कंपनीचं नाव नाही माहिती मला आता. येल्लो कलरची ट्यूब येते सनस्क्रीनची आणि त्याच कंपनीचं त्याच कलरचं फेस वॉश पण येतं. तर मी म्हटलं यार हे काय, मित्राला म्हटलं हेच लावून गेलो होतो आपण बाहेर. अरे म्हटलं फेस वॉश आहे हा. आम्ही जे काय तिथं हसायला लागलो. आम्ही ते सनस्क्रीन समजून फेस वॉश तोंडाला अख्ख्या लावून आम्ही 2 तास बाहेर उन्हात फिरत होतो. नंतर मग आम्ही त्या मित्राला म्हटलं अरे तुला काय कळतं की नाही, वाचून तरी घ्यायला पाहिजे की नाही. अरे म्हटलं ते एकाच कलरचं एकाच कलरचं सॅशे होतं आणि एकाच कंपनीचं हे होतं, फक्त सनस्क्रीन आणि ते काय ते एकाच नावाचं दिसलं म्हणून मी ते घेतलं. नंतर एवढी हसाहसी झाली त्या टॉपिकवरून. मग आम्ही सगळ्यांनी तोंड व्यवस्थित धुतलं आणि मग बसलो परत गप्पा मारत. असे 101 किस्से आहेत आता माझ्याकडं. पण आता ते असंच कधी ना कधी असे हे करत राहील, मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि गोवा म्हणलं की काय फुल ऑन धमाल आणि फुल ऑन मज्जा असते. त्यामुळं सगळ्यांकडे आपापल्या ह्याचे ट्रिपचे किस्से असतात. गोवाचेच नाही, असे भरपूर रँडम कॉमेडी किस्से आहेत माझ्या. म्हणजे आम्ही जेव्हा कधी ट्रिपवर गेलेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. बघू आता नेक्स्ट कधी मी हे करतोय. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.